गेल्या काही वर्षापासून माझे वजन अगदी झपाट्याने वाढत होते. मग मी माझं डाएट चेंज केलं आणि अवघ्या 1 महिन्यात मी 5 किलो वजन कमी केले. फक्त केवळ डाएट चेंज केलं आणि माझे वजन कमी झाले. तर असाच एक डाएटचा प्रकार म्हणजे मी आज आपल्याला पराठे करून दाखवणार आहे. मल्टीग्रेन पराठा आणि त्यात काही पालेभाज्या मी टाकलेल्या आहे आणि खूपच टेस्टी असा हा पराठा होतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर पराठ्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे. तर ही मेथी फक्त पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. आता पराठ्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे. तर मी इथे लसूण, हिरवी मिरची, एक पूर्ण लसूण आणि 4-5 हिरवी मिरची, 1 छोटा चम्मच जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून ही चटणी करून घेणार आहे. आता हे आपल्याला चटणी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे. आता या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे पीठ घेण्यासाठी. तर हा मल्टीग्रेन आटा आहे, म्हणजे याच्यात सर्व प्रकारच्या डाळी आणि गहू आणि ज्वारी, बाजरी सगळं मिक्स केलेलं आहे. आता त्यातच मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेलं कोथिंबीर यात टाकायचं आहे. आपण आपल्या आवडीनुसार कितीही पालेभाज्या टाकू शकतो. आणखी घरात काही भाज्या असतील त्याही आपण टाकू शकतो. आता ही जी चटणी केली होती आपण ती यात टाकायची आहे. आता ही कसुरी मेथी आहे बघा. तर कसुरी मेथी मी तव्यावर थोडी रोस्ट करून घेतली आणि या पद्धतीने आपल्याला हातावर चोळून ती टाकायची आहे. खूप छान असा फ्लेवर आपल्या पराठ्याला येणार आहे. आता ओवासुद्धा मी हातावर 1 छोटा चम्मच ओवा घेतला. तो याप्रमाणे हातावर स्मॅश करून टाकलेला आहे. अर्धा छोटा चम्मच आपल्याला हिंग टाकायचा आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं. अगदी 1 छोटा चम्मच मी यात साजूक तूप टाकलेलं आहे. तेलाचा थोडाही वापर मी केलेला नाही. आणि पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल पाण्याचा वापर केला नाही मग हे पीठ कसं काय मळलं? तर मी यात ना पाण्याचा वापर न करता दह्याचा वापर केलेला आहे. तर पीठ मळायला घेताना मी साधारण 1 वाटी दही घेतलेलं आहे. 1 वाटी म्हणजे पावशेर दही मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दही टाकून आपल्याला हे पीठ जसं कणिक मळतो त्याप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं दही टाकायचं, पाणी टाकायचं नाही. तुम्ही हे करून बघा. खूपच टेस्टी असे आपले हे पराठे होतात. आता याप्रमाणे मी हे पीठ मळून घेतलं. आता लगेच आपण पराठे करायला घेऊया. तर आपण जसे घरी पराठे करतो छोटे मोठे त्याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा, गोळा करायचा आणि आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे. याप्रमाणे थोडंसं कोरडं पीठ आणि थोडंसं तीळ लावायचं वरून, म्हणजे मुलांना खाताना आणखी चांगलं म्हणजे वाटतं. म्हणजे ते खाताना तीळ असे क्रिस्पी लागतात ना त्यामुळे. किंवा आपण आधी पीठ भिजवतानाही टाकू शकतो, काही हरकत नाही. पण असं टाकलं तर ते आणखी खाताना क्रिस्पी लागतात पराठे. एवढंच. आपण जितका पातळ पराठा लाटला ना तितके क्रिस्पी असे आपल्याला क्रिस्पी हवे असतील तर आपण क्रिस्पी पराठे करून घेऊ शकतो.
तर याप्रमाणे चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि तव्यावर आपल्याला ती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आता भाजताना आपण थोडंसं तूप लावू शकतो। मी इथे तेलाचा वापर न करता अगदी थोडंसं तूप लावलेलं आहे। आणि आता याला आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर मेथी ही रक्तातील साखर वाढू देत नाही, पोट साफ होण्यास मदत होते व बद्धकोष्ठता दूर होते। सकाळी भिजवलेले मेथीचे दाणेसुद्धा आपण पिलं ना तरी भूक नियंत्रणात राहते। आणि मेथी खाल्ल्याने कोंडा कमी होतो, टाळूचे आरोग्य सुधारते, वाईट कोलेस्ट्रॉल घटवून हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी करते। तर अशी ही गुणकारी मेथी आहे। आता या पराठ्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर कोथिंबीर पण खूप गुणकारी असते, शरीरातील विषारी घटक लघवी वाटे बाहेर टाकण्यास मदत करते, मुरूम आणि त्वचेचे इतर विकार कमी होण्यास मदत होते, शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करण्यास मदत होते। तर असे हे पालेभाज्या टाकून केलेले मल्टीग्रेन आटा आणि पालेभाज्या टाकून केलेले पराठे, मस्त गरम गरम पराठे, त्याच्यासोबत मी शेवग्याचं वरण केलेलं आहे आणि थोडं दही घ्यायचं याच्यासोबत, आपल्याला आवडत असल्यास थोडं लोणचं, आणि गरम गरम पराठे सर्व करायचे। तुम्हीसुद्धा घरी नक्की करून बघा, मुलांना आवडेल आणि संपूर्ण फॅमिलीला सुद्धा आवडेल। तर असे हे मल्टीग्रेन पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।